नमस्कार, मी उषाज फूड मंत्रामध्ये तुमचे स्वागत आहे। मी आज तुम्हाला मक्याची कुरकुरीत छान भजी दाखवणार आहे। मक्याची कुरकुरीत भजी त्यासोबत गरम गरम चहा, किती कॉम्बिनेशन छान आहे ना। बघा, तुम्हाला त्याच्यासाठी मी साहित्य सगळं दाखवते। हे बघा, मी एक साहित्य तुम्हाला दाखवते। हा मी मका घेतलेला आहे, थोडासा उकडून घेतलेला आहे। उकडल्या मक्याचं छान टेक्स्चर पण येते आणि त्याची टेस्ट एक वेगळीच असते, म्हणून मी थोडा उकडून घेतलेला आहे। आणि हा एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे, आणि एक मिरची आहे, आणि एक आलं आहे, 1 इंच आलं आहे, आणि 1 कपभर बेसनचं पीठ आहे, 1 कपभर कॉर्नफ्लोअर आहे। आणि माझी सिक्रेट टिप्स हा छोटा बारीक रवा एक छोटा चमचा घालायचा फक्त, त्याच्यामुळे क्रिस्पी पण छान बनतात आणि असं कुरकुरीत चांगले होतात। आणि हे तांदळाचं पीठ आहे 4 टीस्पून, आणि हे जिरे आहेत, आणि हे लाल तिखट आहे, आणि हा ओव्यामुळे ओवा दाताखाली आला का नाही छान लागतो तो, म्हणून ओवा घालायचाच भज्यामध्ये। आणि हे मोठा टीस्पून मीठ आहे। हे कॉर्न आम्ही मिक्सरला लावून घेणार आहे, जाडं भरडं करून घेणार आहे मी हे, आणि त्यातले हे कॉर्न थोडेसे मी काढणार आहे। हे का काढणार ते मला नंतर सांगते मी। हे मिक्सर मध्ये घालून घेते, आणि त्यात ही मिरची आणि हे आलं हे पण टाकून घेते, आणि हे जिरं, ह्याचं जाडं भरडं वाटण करायचं। आता मी हे जाडं भरडं वाटण करून घेतलंय मक्याचं। आता ह्याच्यामध्ये हा चिरलेला कांदा घालते मी। आता ह्याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ घालते, ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालते, हा रवा आहे बघा, हा रवा घालते, आणि हे बेसन। साहित्य तुमच्या ह्याच्याप्रमाणे घ्या, तुम्हाला जसं केवढं घालायचं तेवढं तुम्हाला लागेल तर तुमच्या ह्याच्याप्रमाणे घाला। आणि हे मी कॉर्न ठेवलं माहिती, अखंड कॉर्न, हे कॉर्न मी ह्याच्यामध्ये एकदा अखंड घालायचा नाही, तो अखंड घातला तेलामध्ये फुटतो तो, त्याला जरा जरासं मी ठेचून घेतलाय, अगदी थोडा ठेचलाय, कॉर्न अखंडच आहे। हे बघा, हा यामध्ये घालायचा, मिक्स करायचा। आणि हे लाल तिखट, आणि हा ओवा, हे सगळं मिश्रण आता ह्याच्यामध्येच हे करायचं, याला अजिबात पाणी वगैरे काय घालायचं नाही। आणि असं अजिबात असं एकदम घट्ट व्हायला पाहिजे ते मिश्रण। हे बघा, आता मिश्रण हे बघा, आता मिश्रण मी व्यवस्थित चांगलं हे करून मिक्स करून घेतलेलं आहे। आणि एकदम असं घट्ट ठेवायचं, अजिबात पातळ करायचं नाही, नाहीतर ह्याचे भजी क्रिस्पी होत नाहीत। हे कसं बघा झाले मस्त, आणि छोटे छोटे असे एकदम सोडायचे। आता मी ते तेल गरम करत ठेवलेलं आहे, तेल माझं व्यवस्थित गरम झालेलं आहे। हे बघा, तेल माझं व्यवस्थित गरम झालेलं आहे। हे लो फ्लेमवर तळायचं, नाहीतर आतलं व्यवस्थित भाजलं जाऊ शकत नाहीत, कच्चे राहतात आतमधले, त्यासाठी लो फ्लेमवर एकदम छोटे छोटे करून सोडायचे, असे अगदी छोटे छोटे करायचे। आणि त्याचा आकार ओबडधोबडच आला पाहिजे, तर ते दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण मस्त वाटतात, एकदम क्रिस्पी क्रिस्पी वाटतात। आणि ओव्यामुळे पचायला चांगले हलके जातात, म्हणून हे ओवा घातला आहे मी। हे बघा कसे आता परतले त्यांना, ह्याला कसा आता कलर सोनेरी छान लालसर आलेला आहे। हे बघा, आता हे रेडी आहेत। हे बघा, आता कसे मस्त दिसतात बघा, कलर किती छान आलेला आहे, कुरकुरीत क्रिस्पी झालेत एकदम। आता अशी सगळी आपण करून घेऊया, बनवून घेऊया। ही अशी एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे। आता सगळे परत बनवून घेऊया आपण, सर्व करण्यासाठी रेडी आहेत। गरमागरम कुरकुरीत भजी कशी छान दिसतात बघा,
एका हातात चहा, एका हातात भजी, एका हातात खायला किती कॉम्बिनेशन मस्त वाटतं. तुम्ही एकदा हा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करायला विसरू नका. आणि हेल्दी खा, निरोगी राहा. धन्यवाद. बाय बाय.